नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर बालासाहेब किलचे. चौफेर यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, देशाच्या राजकीय परिस्थितीचा विचार करता देशाचं भवितव्य घडविणाऱ्या लोकसभा निवडणुका देशात सुरू झालेल्या आहेत आणि या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने काही प्रश्नांवरून वाद निर्माण होत आहे आणि ते वाद म्हणजे निवडणूक रोखे, इलेक्ट्रॉल बॉन्ड, त्यानंतर ईडी आणि ईडीकडून अरविंद केजरीवालांना झालेली अटक आणि त्याचसोबतच भाजपच्या काही नेत्यांनी ईडी पुन्हा एकदा महाराष्ट्रात सक्रिय होईल अशी जी काही सूचक विधानं केली, त्या सूचक विधानाच्या अनुषंगाने ईडी, निवडणूक रोखे, अरविंद केजरीवालांची अटक आणि भाजप याचा काही सहसंबंध आहे काय, हे आपल्याला शोधणं गरजेचं पडतं. आणि ईडीच्या ह्या ज्या काही कारवाया आहेत, ह्या कारवाया जसजशा निवडणुकांचे टप्पे जवळजवळ येत जातील तसतशा ह्या ईडीच्या कारवाया वाढतील असंही सध्या राजकीय क्षेत्रात बोलल्या जात आहे. मग या ईडीचा वापर केवळ आणि केवळ विरोधकांना नामोहरण करण्यासाठीच आहे की काय, असा प्रश्न आता सर्वसामान्य जनतेला पडू लागला आहे. आणि मग देशामध्ये जी काही लोकसभेची जी काही वातावरण निर्मिती झाली, त्या वातावरण निर्मितीच्या पार्श्वभूमीवर भाजपानं 400 पारचा नारा दिलेला आहे. आणि मग तो 400 पारचा नारा पार करताना आपल्यासोबत अनेक सहकारी लोक आले पाहिजे या उद्देशानं भाजप आपला 400 पारचा जो काही आकडा आहे तो पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहे. पण जे लोक आपल्यासोबत येत नाहीत किंवा येणार नाहीत त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्यासोबत आणण्याचा विडाच सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये भाजपनं उचललेला आहे, हे आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून सध्या इलेक्ट्रॉल बॉन्डवरून जो काही वाद निर्माण झाला, त्या वादाची जर आपण पार्श्वभूमी पाहिली तर 2014च्या लोकसभा निवडणुकीमध्ये स्विस बँकेतला काळा पैसा आम्ही भारतात आणू अशी घोषणा भाजपचे तत्कालीन पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी केली. आणि मग त्या अनुषंगाने स्विस बँकेतला पैसा भारतात येईल, भारताची सधनता वाढेल, समृद्धता वाढेल, या विचारानं भारतीय लोकांनी त्यांना एकदा नाही तर दोनदा सत्ता दिली. मग ही सत्ता दिल्यानंतर या देशामध्ये जे काही परिवर्तन होणं गरजेचं होतं ते परिवर्तन अपेक्षित स्वरूपात झालेलं नाही. आणि मग ते परिवर्तन होत असताना या ठिकाणी त्या परिवर्तनामध्ये अडचण आणणारा जो काही महत्वाचा घटक आहे तो म्हणजे धार्मिक ध्रुवीकरणाचा आणि हिंदू मुस्लिम वादाचा. आणि याच वादावर भारतीय जनता पार्टीनं आपलं राजकारण केलं आणि सर्वसामान्य मतदारांना हिंदुत्व आणि मुस्लिम वाद, हिंदू मुस्लिम संघर्ष यामध्ये गुंतवून ठेवलेलं आहे. आणि मग ज्या वेळेस निवडणुका येतात त्यावेळेस विकासाची भाषा करावी लागतं, विकासाची भाषा बोलावी लागतं. आणि म्हणून आम्ही भ्रष्टाचाराच्या विरोधी आहोत हे वारंवार सांगितलं जातं. आम्ही भ्रष्टाचारी लोकांना सोडणार नाही हे भाजपकडून जाणीवपूर्वक सांगितलं जातं. आणि अनेक लोकांवर भाजपकडनं भ्रष्टाचाराचे आरोप केले जातात आणि ते आरोप केल्यानंतर काही क्षणातच, काही कालावधीतच ती व्यक्ती ही भाजपासोबत आलेली आपल्याला दिसतं. आणि म्हणून भाजपनं सध्याचं जे काही राजकारण
ईडीच्या माध्यमातून आणि ज्या काही स्वायत्त संस्था आहेत त्या स्वायत्त संस्थांच्या माध्यमातून जे काही राजकारण चालवलंय त्या राजकारणाचा थांबा कुठंतरी थांबला पाहिजे, हे सुद्धा आपल्याला आजच्या सजग दृष्टिकोनातून, सजग नागरिक या दृष्टिकोनातून विचार करणं गरजेचं आहे. मित्रांनो, इलेक्ट्रॉल बॉन्डच्या संदर्भात आपण ज्यावेळेस बोलतोय त्यावेळेस इलेक्ट्रॉल बॉन्डच्या संदर्भात एसबीआयला सुप्रीम कोर्टानं वारंवार सांगूनही सुप्रीम कोर्ट ती त्यांची इलेक्ट्रॉल बॉन्डची जी काही माहिती आहे ती माहिती द्यायला तयार नव्हतं. शेवटी सुप्रीम कोर्टाला भूमिका घ्यावी लागली. सुप्रीम कोर्टानं भूमिका घेतली आणि त्यांना एक तारीख दिली, या तारखेमध्ये तुम्ही तुमचं जे काही इलेक्ट्रॉल बॉन्डच्या संदर्भातली जी काही माहिती आहे ती माहिती आम्हाला सुपूर्द करा. तरीही एसबीआयनं त्याच्यातून पळवाटा शोधण्याचा प्रयत्न केला. पहिल्यांदा जो काही डाटा दिला तो डाटा अपुऱ्या स्वरूपाचा दिला. त्यानंतर जो काही डाटा दिलाय तो डाटा आम्हाला परत द्या, ही इलेक्शन कमिशननं सुप्रीम कोर्टाकडे मागणी केली. आणि मग या सगळ्या बाबीचा ज्यावेळेस आपण विचार केला त्यावेळेस शेवटी एसबीआय बँकेला शेवटी संपूर्ण इलेक्ट्रॉल बॉन्डची जी माहिती आहे ती माहिती द्यावी लागली. आणि मग एकंदरीतच असं म्हटलं जात होतं की स्विस बँकेतला काळा पैसा आणता एसबीआय मधला जो काही इलेक्ट्रॉल बॉन्ड मधला जो काही पैशाचा जो काही वाद आहे किंवा इलेक्ट्रॉल बॉन्ड कोणी खरेदी केलेली आहे ती नावं ह्या भारतीय जनता पक्षाला लपवावी लागली, असंच या प्रसंगी आपल्याला दिसून येतं. आणि मग या सगळ्या बाबींचा ज्यावेळेस आपण गांभीर्याने विचार केला त्यावेळेस इलेक्ट्रॉल बॉन्ड मधून जे काही महत्वाचे मुद्दे समोर आले ते मुद्दे पाहता सर्वाधिक देणग्या ह्या भाजपला मिळालेल्या आहेत. आणि मग त्या देणग्या ज्या काही मिळालेल्या आहेत त्या देणगीचे वाटेकरी तर सर्व राजकीय पक्ष थोड्याफार प्रमाणात आहेत, पण सत्ताधारी पक्ष हा खूप मोठा वाटेकरी आहे. आणि मग इलेक्ट्रॉल बॉन्डच्या माध्यमातून जो काही देणग्या या वेगवेगळ्या राजकीय पक्षांना मिळालेल्या आहेत त्या राजकीय पक्षांची जर आपण पार्श्वभूमी पाहिली तर आणि ज्या कंपन्यांनी इलेक्ट्रॉल बॉन्ड खरेदी केलेले आहेत त्यांचंही जर आपण बॅकग्राऊंड पाहिलं तर असं दिसून येतं की ज्या कंपन्या वादांकित आहेत, ज्या कंपन्यांवर काही वाद निर्माण झालेले आहेत, काही कंपन्यांवर जे काही आरोप निर्माण झालेले आहेत त्या आरोपानंतरच या कंपन्यांनी अनेक महत्वाचे बॉन्ड आणि अनेक महत्वाच्या ज्या काही रकमा आहेत, मोठ्या रकमा, त्या रकमा ह्या भाजपकडे वळवल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि मग एकीकडे भ्रष्टाचाराच्या संदर्भात भूमिका घ्यायची, आम्ही भ्रष्टाचारी नाहीये किंवा भ्रष्टाचार करू देणार नाहीये, पण त्या कंपन्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत किंवा वेगवेगळे आरोप आहेत त्याकडनं इलेक्ट्रॉल बॉन्ड स्वीकारायचे, ही कोणती भूमिका आहे? ना खाऊंगा ना खाणे दूंगा, ही जी काही तुम्ही म्हण आणली ती म्हण कितीपर्यंत तुम्ही सिद्ध केली? आता तर असं झालंय की मैं खाता नहीं मगर जो खाने वाले हैं उनको ही मेरे पास लाता है, अशी भूमिका ही आज आपल्याला झाल्याचं दिसून येतं. आणि म्हणूनच या सगळ्या प्रश्नांची जी काही सध्याची राजकीय परिस्थिती आहे ती परिस्थिती पाहता ईडी सक्रिय झालेली आहे देशामध्ये पुन्हा एकदा. आणि ईडी सक्रिय झाल्यानंतर जो काही दिल्लीमधला जो काही दारू घोटाळा आहे त्या दारू घोटाळ्यामध्ये आपचे जे काही महत्वाचे नेते आहेत, मनीष सिसोदिया असतील, संजय सिंह असतील, हे अगोदरच ईडीनं त्यांना अटक केलेली आहे. आणि त्यानंतर आपचे जे काही सर्व आहेत, अरविंद केजरीवाल दिल्लीचे जे काही मुख्यमंत्री आहेत त्यांनाही ईडी अनेक दिवसापासून अटक करणार असं वातावरण निर्माण झालं होतं. आणि वेळोवेळी ईडीच्या समन्साला अरविंद केजरीवालांनी उत्तर दिलं नाही, पण नंतर शेवटी ईडी त्यांना अटक करायला गेली, ईडीनं त्यांना ताब्यात घेतलं. आणि ईडीने त्यांच्यावर असे आरोप ठेवलेले आहेत की जो काही दिल्लीचा जो काही दारू घोटाळा आहे त्या दारू घोटाळ्याचा मास्टर माइंड हे अरविंद केजरीवाल आहेत असं त्यांना सांगितलंय, त्यांनी ईडीनं कोर्टासमोर सांगितलं. आणि केजरीवालांवर जो काही आरोप आहे तो आरोप असा आहे की या दारू घोटाळ्यातून जो काही पैसा मिळालेला आहे तो पैसा हा आपनं गोवा आणि पंजाब निवडणुकीसाठी वापरला आहे असं ईडीचं म्हणणं आहे. आणि मग एकंदरीतच या
दारू घोटाळ्याच्या संदर्भात ज्यावेळेस ईडी सक्रिय झाली आणि ईडी अरविंद केजरीवालांना ज्यावेळेस अटक केली, त्याच वेळेस इलेक्ट्रॉल बॉन्डचा मुद्दा हा पुढे आला आणि मग या इलेक्ट्रॉल बॉन्डच्या माध्यमातून पुन्हा एक धक्कादायक जी काही माहिती समोर आली, त्यामध्ये असंच दिसून आलं की या दारू घोटाळ्यातला जो काही आरोपी होता किंवा त्याच्यावर आरोप आहेत, त्या आरोपीला ईडीनं माफीचा साक्षीदार बनवलं आणि माफीचा साक्षीदार बनवल्यानंतर तो व्यक्ती हा भाजपचा एक देणगीदार असल्याचं इलेक्ट्रॉल बॉन्डच्या माध्यमातून सिद्ध होत आहे. मग आता सर्वसामान्यांना प्रश्न पडतोय की एखाद्यावर ईडीचे आरोप झाले, ईडी त्याला अटक करतं, चौकशी करतं, त्याला जामीन मिळू देत नाही. पण या प्रकरणामध्ये जर आपण पार्श्वभूमी पाहिली तर ही परिस्थिती खूप वेगळी आहे मित्रांनो. यामध्ये या दारू घोटाळ्यातला जो काही आरोपी आहे तो आहे शरदचंद्र रेड्डी. ते आज माफीचे साक्षीदार आहेत. त्यांची अरविंदा फार्मा ही एक कंपनी आहे, त्या कंपनीचे ते संचालक आहेत आणि शरदचंद्र रेड्डीवर दारू घोटाळ्यातील आरोपी म्हणून त्यांना अटक केलेली आहे. मग अटक केल्यानंतर काय झालं? यांना अटक कधी झाली? 10 नोव्हेंबर 2022 त्यानंतर अटक झाल्यानंतर मित्रांनो लक्षात घ्या की 5च दिवसात या महाशयांनी 5 कोटीचे इलेक्ट्रॉल बॉन्ड खरेदी केले आणि ते भाजपला देणगी स्वरूपात देऊन टाकले. ते भाजपसाठी खरेदी केले त्यांनी. त्यानंतर मे 23 मध्ये काय झालं की ईडीनं यांना जामीन दिली आरोग्याच्या प्रश्नावरून. वास्तविक पाहता आपण ईडीचं जर कार्य पद्धती पाहिली तर वेगवेगळ्या प्रश्नांमध्ये किंवा वेगवेगळ्या प्रकरणामध्ये ईडी ही आरोपीला जामीन मिळू देत नाही. ईडी आरोपींच्या जामिनीला विरोध करतो, पण या ठिकाणी तसं झालं नाही मित्रांनो. तर या ठिकाणी ईडीनं त्यांच्या जामिनीसाठी प्रयत्न केल्याचा आपल्याला दिसून येतो. कारण ईडीनं जून 2023 मध्ये यांना अशी विनंती केली कोर्टाला की यांना माफीचा साक्षीदार बनवा आणि जून 23च्या अगोदर मे 23 मध्ये यांना जामीन दिलं. आणि त्यानंतर काही महिन्यानंतर नोव्हेंबर 23 मध्ये या महाशयांनी पुन्हा एकदा 25 कोटी रुपयाचे इलेक्ट्रॉल बॉन्ड खरेदी केले आणि ते भाजपला दिले. आणि मग एकंदरीतच या सर्व प्रश्नांची किंवा या प्रकरणाची ज्यावेळेस उकल होतं त्यावेळेस यामध्ये जे काही अरविंद केजरीवालांना जी काही अटक झाली, त्या अटकेच्या अनुषंगानं जे काही ईडीनं यांच्यावर जे काही आरोप ठेवलेले आहेत ते आरोप असे आहेत की या दारू धोरणाच्या माध्यमातून सरकारला जो काही महसूल मिळणारा होता तो महसूल कमी झाला, सरकारची आर्थिक मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आणि मग हे सरकारचं जे काही नुकसान झालं त्या नुकसानीच्या माध्यमातून या ठिकाणी जे काही दारूवर सरकारचं जे काही नियंत्रण होतं ते नियंत्रण बाजूला गेलं आणि या ठिकाणच्या ज्या काही प्रायव्हेट कंपन्या होत्या, खाजगी कंपन्या होत्या, त्या खाजगी कंपन्यांना या ठिकाणी सोयी सवलती मिळाल्या आणि त्या सोयी सवलतीच्या माध्यमातून जो काही पैसा मिळाला तो पैसा अरविंद केजरीवालनी गोवा आणि पंजाबच्या निवडणुकीत वापरलाय असा त्यांच्यावर आरोप ठेवला जातो. आणि मग हा जो काही आरोप आहे तो मनी लॉन्ड्रिंगचा आरोप याच्यावर अरविंद केजरीवालांवर ठेवलेला आहे. आणि काल अरविंद केजरीवालांना ज्यावेळेस अटक झाली त्यावेळेस अरविंद केजरीवालांना सध्या ईडीच्या कस्टडीमध्ये ठेवण्यात आलेले आहे. त्यांना 6 दिवसाची ईडी कस्टडी दिलेली आहे. आणि मग एकंदरीतच या सगळ्या प्रश्नांवरून ज्यावेळेस अरविंद केजरीवालांना अटक झाली त्यावेळेस एका महाराष्ट्रातील भाजपच्या राजकीय नेत्यानं एक सूचक विधान केलं की ईडी आता ही महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा सक्रिय होईल. म्हणजेच ईडीच्या माध्यमातून अरविंद केजरीवालांना ज्या पद्धतीनं अटक केलं त्याच पद्धतीनं या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा ईडी कार्यरत होईल आणि महाराष्ट्रामधले जे काही बडे राजकीय नेते आहेत त्या बड्या राजकीय नेत्यांना ईडीच्या माध्यमातून अटक केली जाईल असा सूचक इशारा या भाजपच्या नेत्यांनी दिला आहे. मित्रांनो, एकंदरीतच ही सगळी परिस्थिती जर आपण पाहिली तर या
अरविंद केजरीवालच्या प्रकरणामध्ये, इलेक्ट्रॉल बॉन्डच्या प्रकरणामध्ये जे काही वेगवेगळे मुद्दे समोर येत आहेत, त्याची जी काही वास्तविकता आहे ती वास्तविकता खूप भयानक आहे मित्रांनो. आणि त्यामुळं जे काही सजग नागरिक आहेत, त्या सजग नागरिकांना सध्याची जी देशाची राजकीय परिस्थिती आहे त्या परिस्थितीचा विचार करणं आज गरजेचं ठरतं. आणि हा विचार करत असताना खरंच देशासाठी लायक लोक कोण आहेत, त्याच लोकांना या लोकसभा निवडणुकीत आपण लोकसभेचं प्रतिनिधी म्हणून पाठवलं पाहिजे, ही भूमिका ही सर्वसामान्य लोकांनी आता घेतली पाहिजे. तेव्हा या ठिकाणच्या ज्या काही स्वायत्त संस्था आहेत त्या स्वायत्त संस्था ह्या स्वतःच्या पद्धतीनं कार्यभार करतील. अन्यथा या ठिकाणच्या स्वायत्त संस्था ह्या कोणत्या तरी सरकारच्या गुलाम होतील, कोणत्या तरी सरकारच्या आदेशानुसार काम करतील. ही जर परिस्थिती आपल्याला मित्रांनो बदलायची असेल तर येत्या निवडणुकांमध्ये आपण सर्व सजग नागरिकांनी चांगले लोकप्रतिनिधी हे निवडून दिले पाहिजे. तरच या ठिकाणच्या राजकीय विरोधकांना जी काही संपवण्याची जी काही भूमिका आज सत्ताधारी राजकीय पक्षाने घेतलेली आहे ती थांबेल आणि या ठिकाणी चांगले सक्षम लोकप्रतिनिधी पुढे येतील, हीच अपेक्षा या ठिकाणी मी व्यक्त करतो. आपल्याला काय वाटतं ते कमेंटमध्ये कळवा. धन्यवाद.